नमस्कार, मी डॉक्टर दत्तप्रसाद प्रभू बोलतोय. मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतोय. गेली 12 वर्ष. आपलं प्रॅक्टिसचं 13 वर्ष आहे. अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी मी हायस्कूल शाळा कॉलेजेसमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. मनोहर पाटील गुरुजी आणि तेजस सामंत गुरुजी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि मला पहिल्यांदा कळलं आणि हा कार्यक्रमाविषयी जी रूपरेषा होती ती मी ऐकली त्यांच्याबरोबर आणि तेव्हा मला खूप आनंद झाला. याचं कारण अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडे खूपच कमी प्रमाणात होतात आणि किंवा जवळजवळ होतच नाही. तर त्याच्यामुळे हा संस्कार देणारा अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे ज्याच्यामुळे तुमच्या संस्कारामध्ये भर पडेल आणि तुम्ही पुढे जाऊ शकाल, तर मला याची नक्की खात्री. म्हणून या कार्यक्रमाला आणि कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. देवी चामुंडेश्वरीला मी नमन करतो आणि मी माझ्या 2 शब्दांची म्हणजे आपण 2 शब्दात मांडणार आहोत आयुर्वेदिक दिनचर्या म्हणजे काय ते आपण सांगतो. आपण फक्त एकतर्फी बोलणार नाही, तर आपण कम्युनिकेशन करणार, म्हणजे दोघांनी पण बोलायचं. आपण बोलणार, मी पण बोलणार. मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायचे. अशा प्रकारे आपला संवाद चालतो. संवादात्मक अशा प्रकारचा आपला कार्यक्रम होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचे प्रश्न मी विचारतोय. आता तुम्ही मला वाटतं 5:30 ला उठत असाल, बरोबर आहे? तुमच्यापैकी आता कोण कोण कितवीला आहे? मी जरा थोडं विचारून घेतलं म्हणजे मला लक्षात येईल की तू कितवीला आहेस बाळ? खाली बघू नको, माझ्याकडे बघ. मी तुम्हाला प्रश्न पण थोडे थोडे विचारले, काय मोठे गहन प्रश्न नसतात. 6वीत गेलो, बरोबर. तुम्ही कितवीला? फर्स्ट इयर बीकॉम. म्हणजे मोठी मुलं पण आहे एकदम कॉलेजला. तुम्ही? हो, 12वी झाली. ठीक आहे. म्हणजे मोठी रेंज आहे. अगदी 5वी पासून डिग्री पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंतची रेंज इथे दिसते. म्हणजे बरीच मोठी रेंज दिसते. पहिली पासून पण आहे. पहिलीचं कोण आहे? ओके, तू पहिलीला आहे. 3रीत जाणार आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे खूप मोठी रेंज आहे पहिलीपासून, म्हणजे जवळजवळ 6, 7, 8 वर्षापासून डायरेक्ट एक 18, 19 किंवा 20 वर्षापर्यंत मुले जमलेले आहेत. मोठी रेंज आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळ्यांना उपयोगी पडेल म्हणून मी पहिल्यांदा दिनचर्येची सुरुवात करतो की मी तुम्हाला प्रश्न विचारला किती वाजता उठता. तर इकडे तुम्ही 5:30 वाजता उठता. तुम्ही घरी किती वाजता उठता? तू किती वाजता उठतोस? चला, तो 8 वाजता उठतो. तू किती वाजता उठतोस? 8, 9. तू 7 वाजता. ठीक आहे. बरेच जण 8 वाजता उठतात, 7 वाजता. अजून त्याच्यात 9 वाजता 10 वाजता उठणारे पण असतील. काय मी आता विचारत नाही सगळ्यांना. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही मी सांगू इच्छितो की सकाळी उठणं किती अत्यंत आवश्यक आहे. सकाळचा जो वेळ आहे, म्हणजे खास करून तुम्ही बरेच जण आहेत ते अभ्यास करणारे लोक आहेत, हायस्कूलमध्ये जातात, काही जण कॉलेजमध्ये चालले, बरोबर. म्हणजे पुढच्या आयुष्यात जे व्यावहारिक आयुष्य आहे त्याच्यात तुम्ही पाऊल टाकणार. म्हणजे कॉलेजमध्ये जातात किंवा ग्रॅज्युएशन करतायत. शाळेतली जी मुलं आहेत जी 1ली 2रीत आहेत किंवा 5वी 6वीत आहेत, पुढे 7वी 8वी